कसं शक्य आहे? किशोर अंतराई तर. दुर्गा, मी तुला म्हटलं होतं ना, मी तुला अशा एका व्यक्तीला भेटवणार आहे की जिला भेटल्यानंतर तू तुझी सगळी दुःख विसरून जाशील. कसं शक्य आहे किशोर हे? नाही, माझा विश्वास बसत नाहीये. माझं डोकं ठिकाणावर नाहीये. मला भास होत आहेत. हे स्वप्न आहे ना, अंतर हे कशा असते? नाही दुर्गा, हे स्वप्न नाहीये, हे सत्य आहे. जे सत्य आजपर्यंत कोणासमोर आलंच नाही. हो अनिला, मी तुझ्या आवडीचीच शेवग्याच्या शेंगांची भाजी करणार आहे. अगदी तुला आवडते तशी. कारण मावशीला नीट माहितीये ना तुला काय काय आवडतं ते. पण काय आहे ना, आज ना तुझ्या मावशी आईचं जेवण करताना लक्षच नव्हतं ग. त्यामुळे तिच्या हातूनच चुकून जास्त तिखट पडलं. हॅलो हॅलो एजे. मिसेस मोहिते, मी हे काय पाहतोय? काय? नाही नाही, हे काय भाजी व्यवस्थित करणार आहे मी. तुम्ही लीलाच्या अंगावर चहा सांडलात. नाही नाही नाही, खरंच विश्वास ठेवा माझ्यावर, मी नाही सांडला. ते चुकून मी ना ते चुकून पडलो, द्यायला जात होते तर ते. मिसेस मोहिते, तुम्हाला मी सांगितलंय की तुमच्या घरी मी सीसीटीव्ही कॅमेराज इन्स्टॉल केलेले आहेत. मला इथे बसून सगळं दिसतंय. तुम्ही मुद्दामून चहा सांडलेला आहे. नाटक करू नका मिसेस मोहिते. नाही 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 जे, मी तुम्हाला वॉर्निंग देऊन सुद्धा तुम्ही लीलाशी नीट वागत नाही आहात. आता मला काहीतरी स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावे लागतील. नाही नाही जे, नाही खरंच म्हणजे मी मुद्दाम नाही केलंय. मला एक संधी द्या. ते बघा चुकूनही असं होणार नाहीये. माझ्या रेवची शपथ देऊन सांगते, मी असं नाही होणार परत. ठीक आहे, तुम्ही रेवतीची शपथ घेताय म्हणून तुम्हाला लास्ट चान्स देतो मिसेस मोहिते. पण परत असं घडलं तर, आणि तुम्ही मगाशी काय म्हणालात, तुम्ही भाजी बनवताय. हे बघा, लीलाला ही भाजी आवडली नाही ना तर तुमची खेळ नाही. आवडणार आवडणार. लीलाला जशी भाजी आवडते ना तशीच बनवणार आहे ना मी. आवडेलच ती नाही तुमच्याकडे काही तक्रार करणार. आवडेल तिला, छान होईल सगळं. गुड. तेव्हा आणि खरंच सगळीकडे कॅमेरा लावली ती काय स्वयंपाकघरात होता. तेव्हा काय माणूस आहे हा. अजूनही येत आप. सरू, तुला नक्की लक्षात राहील ना डॉक्टरांनी काय सांगितलंय? हो. आजींच्या औषधांच्या बाबतीत कसलाही गोंधळ नको घालूस. हो बेबी, मला कळलंय सगळं. आई, आई काय झालंय? आई, मी आलोय, डोळे उघड. काय झालं याला? जे मी सांगते काय झालं. आजी मंदिरात गेल्या होत्या ना, तिथून आल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि तेव्हापासून तापाने फणफणलेत. लक्ष्मीबाईंनी पण काढा आणायला गेल्यात, अजून आल्या नाहीयेत. डॉक्टर काय म्हणाले? बाबा, डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आजीला खूप स्ट्रेस आलाय. गेल्या 2 दिवसात घरात जे काही घडलंय
त्याचं टेन्शन घेतलंय तिने आणि म्हणूनच ताप आलाय तिला. एजे, आजी जेव्हापासून मंदिरातून आल्यात ना तेव्हापासून सतत एकच गोष्ट बोलतायत. काय? ती आलीये ती परत आलीये असंच काहीतरी म्हणतात सतत. काय? आई काय झालंय? अभिनव आजी झालंय काय? लीला ती काय झालं? आई आजी आजी द्या इकडे दे. घरी जाऊया. काय झालंय सांग मला. म्हणजे आजी ना स्पष्ट काहीच बोलल्या नाही पण त्या सारखं काहीतरी बोलत होत्या. कोणीतरी ती आहे. आई नक्की कोणाबद्दल बोलत असेल? बघ, अजून ताप आहे.